हॅलो गाईस, तर आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर चला मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर पहिले आपण कढई ठेवूया गरम करायला. त्यामध्ये मी तेल टाकलेले आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजे तेल टाकू शकता. मी तर 3 पळी यूज केली, कारण की आम्ही 4-5 लोकांसाठी बनवणार आहोत भाजी ही. ठीक आहे. तर 3 पळी तेल ॲड केल्यानंतर आपण पहिले काय करतो आहे, शेंगा उकडून घेतो आहे, म्हणजे शिजवून घेतो आहे. तर त्यामध्ये मी नंतर ॲड करते हळदी पावडर, आणि त्यानंतर मी ॲड करते घरचा मसाला, म्हणजे आम्ही घरी बनवलेला आहे हा मसाला. तर याची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी याची पण रेसिपी बनवून टाकेल तुम्हाला. तर तो मसाला चांगला परतून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये ज्या शेंगा आहेत त्या मी कट करून घेतल्या होत्या आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पण घेतल्या होत्या. तर त्या मी शिजायला टाकलेल्या आहेत. तर पहिले आपण शेंगा शिजवून घेऊया चांगल्या, आणि नंतर मग यामध्ये जो काळा मसाला आहे तो ॲड करणार आहोत. तर त्यानंतर थोडीशी टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर ॲड करतो आहे त्यामध्ये. तर कोथिंबीर तुम्ही नंतर वरतून ॲड करायचे वरतून पण करू शकता. त्यानंतर शेंगाला चांगली टेस्ट येण्यासाठी थोडं मीठ पण ॲड केलं आहे आधीच मी, आणि नंतर त्यामध्ये पाणी घातलं आहे शिजण्यासाठी. तर शेंगा मस्त शिजून घ्यायच्यात, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. मसाल्यामध्ये मी खोबरं घेतलं आहे भाजून, तसेच फुटाणे घेतलेत, कांदा घेतला आणि धने घेतलेले आहेत. तर ते मी मग मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आहे. हे बघा, मस्त वाटून घेतलं मिक्सरमध्ये. आता आपल्या शेंगा पण शिजलेल्या आहेत, चांगला कड पण आलेला आहे त्याला. तर तो जो मसाला आहे तो आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया. तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, वरतून जरी तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे ते तुम्हाला किती बनवायची भाजी त्यावरती डिपेंड करते. तर मी पण, म्हणजे आम्हाला तर जास्त लागत होती म्हणून मी त्यामध्ये वरतून पाणी ॲड करते आहे. तर असं तुम्ही हे पण ऐकलं असेल की मटण किंवा चिकनपेक्षाही जास्त शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन्स जास्त असतात. तर मग शेवग्याच्या शेंगा तर नक्की खायला पाहिजे. तुम्ही अशा पण, म्हणजे काळ्या मसाल्याच्या पण बनवून खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत, किंवा मग पिवळ्या पण बनवतात. तर पण पिवळ्यापेक्षाही काळ्या मसाल्याच्या भाजीला जास्त छान टेस्ट येते. मी वरतून पण थोडं मीठ ॲड केलं आहे, कारण की मी तेव्हा जेव्हा शिजताना घातलं होतं ना, ते थोडंसंच मीठ घातलं होतं मी. तर हे बघा, आपल्या भाजीला मस्त कड आलेला आहे. वाव, बघूनच म्हणजे खाऊ वाटते आता खूप. तर छान कड आला आहे, ते बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्ही पण मस्त, माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा जर तुम्हाला मसाल्याची रेसिपी इन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर, आणि असंच सपोर्ट करा मला. थँक्यू.